तर आपल्याला या ठिकाणी लॉगॅरिथमचे आपल्याला काही रूल्स बघायचे. पहिला रूल मला या ठिकाणी सांगायचा आहे, लॉग a इंटू b इज इक्वल टू लॉग a प्लस लॉग b. लक्ष द्या इकडं काय, लॉग a इंटू b इज इक्वल टू लॉग a प्लस लॉग b. दुसरा रूल मला या ठिकाणी सांगायचं बघा, लॉग a डिवाइडेड बाय b इज इक्वल टू लॉग a मायनस लॉग b. आणि तिसरा रूल मला या ठिकाणी सांगायचा आहे, लॉग a रेज टू b इज इक्वल टू b इंटू लॉग a. ते रूल तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही. लॉग a इंटू b, लॉग a इंटू b दोन संख्यांचा गुणाकार असला तर लॉगॅरिथम मध्ये त्यांची होते बेरीज. दोन संख्यांचा भागाकार असला तर लॉगॅरिथम मध्ये त्यांची होते वजाबाकी, म्हणजे अंशाचा लॉग वजा छेदाचा लॉग. आणि जर पॉवर असली लॉग a रेज टू b तर तो b इकडे घ्यायचा, b इंटू लॉग a. हे आता तुम्हाला याचं जनरलायझेशन कसं सांगतो बघा. मी म्हटलं दोन संख्यांचा गुणाकार आहे a इंटू b, तर लॉग a प्लस लॉग b लिहिलं. मी उद्या म्हणलं पाच संख्यांचा गुणाकार आहे, लॉग a इंटू b इंटू c इंटू d इंटू e. पाच संख्या a b c d e. मग ह्याचं जनरलायझेशन करायला शिका. लॉग a प्लस लॉग b प्लस लॉग c प्लस लॉग d प्लस लॉग e. किती पण संख्यांचा गुणाकार असला सगळ्यांच्या लॉगची बेरीज, बरोबर आहे. आणि मग याचा आपल्याला पुढे काही उदाहरणही बघायला लागते. आपण एक तुम्ही म्हटलं तर हे तिन्ही रूल्स लिहून घ्या. लॉग a इंटू b हा पहिला रूल आहे, लॉग a प्लस लॉग b. लॉग a डिवाइडेड बाय b म्हणजे लॉग a मायनस लॉग b. आणि लॉग a रेज टू b म्हणजे काय लिहाल तुम्ही, b इंटू लॉग a. कळतंय का? तर आता यातल्या एका रूलचं आपण काही गणित बघूया. मला या ठिकाणी काय करायचंय बघा, हे लिहून झालं का? लिहा पटकन लिहा, ऍक्च्युली पटपट. लॉग a डिवाइडेड बाय b इक्वल टू लॉग a मायनस लॉग b. आणि लॉग a रेज टू b म्हणजे b इंटू लॉग a. आता बघा, पहिला रूल आणि दुसरा रूल याचे मी कंबाईन उदाहरणच घेतो डायरेक्ट. गुणाकार आणि भागाकार एकत्र असलेली उदाहरणं घेऊ म्हणजे तुम्हाला सगळंच क्लिअर होईल. पहिला आणि दुसरा रूल याचं आपण एकत्रीकरण करूनच काही एक्झाम्पल सोडवूया. पहिला रूल काय सांगतो, लॉग a इंटू b म्हणजे काय असतं, लॉग a प्लस लॉग b. आणि दुसरा रूल काय सांगतो, लॉग a अपॉन b म्हणजे लॉग a मायनस लॉग b. थोडक्यात लक्षात काय ठेवायचं, गुणाकार असेल तेव्हा लॉगची बेरीज आणि भागाकार असला तर अंशाचा लॉग वजा छेदाचा लॉग. हे दोन्हीचा सार आहे. कळतंय का? हे दोन्हीचा अर्थ आहे. मग आता आपण आणि तिसरा रूल आपण थोडं मागे ठेवू. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, पहिल्या दोन रूल वरची आपण एक्झाम्पल्स बघूया. तिसरा पण रूलच्या लेवल थोडाफार येऊ शकतो. मी आधी एक सिंपल एक्झाम्पल घेतो दोन्हीचं. पहिलं एक्झाम्पल मी घेतो, y बरोबर 61.32 डिवाइडेड बाय 0.0932. एकदम साधं उदाहरण, गुणाकाराचं की वाटलं तर इंटू 0.09312. गुणाकार बघूया. लिहू नका, तुम्हाला फक्त समजून घ्यायचे. तुम्ही असली तुम्हाला मनाला वाटतील तसली उदाहरणं तयार करा आणि त्याचं लॉग न सोडवा आणि कॅल्क्युलेटरवरती करून बघा आपलं उत्तर येतंय का. फरक पडलाच तर तो 5व्या डिजिट पासून पुढे पडू शकतो, तेवढं आपण कन्सिडर करायचं. मग आता बघा, अजिबात तुम्ही लिहायचं परत पडू नका, तुम्ही हेच समजून घ्या. मी स्टेप बाय स्टेप सोडवतो. मी असं केलं, लॉग y इज इक्वल टू लॉग दोन्ही साईडचा लॉग 61.32 इंटू 0.09312. आता तुम्ही काय सांगितलं, लॉगचा गुणाकार असला, लॉग मध्ये जर गुणाकार असला तर त्यांची
सरळ बेरीज करायची. मी असं म्हटलं लॉग 61.32 प्लस लॉग 0.09312 काय होईल मला सांगा. 61.32 डेसिमल पॉइंटच्या आधी किती डिजिट्स आहेत? मग कॅरेक्टरिस्टिक किती लिहाल? 1. ठीक आहे. 1 पॉइंट आपण या ठिकाणी काय करूया तर 61 चा 3 2 61 चा 3 2 बघूया आपण इथं. तुम्ही लॉग मध्ये बघा 61 चा 3 61 चा 3 7875 आणि 2 आहे तो 1 आहे 7876 7876 कळते का? आता मला सांगा ही तुमची फ्रॅक्शनल संख्या आहे. कॅरेक्टरिस्टिक किती पटकन बार 2 कारण 9 हा डिजिट जो आहे दुसऱ्या स्थानावर आहे. मी असं लिहिलं बार 2.93 चा 1 2 93 चा 1 आणि 2 96 89 आणि 1 96 90 शंका आहे का काय? नसावी. आता ही बेरीज तुम्हाला जर अशी शक्य नसेल तर एका खाली एक मांडू शकता. मी मांडून दाखवतो बघा 1.78 अधिक बार 2.9690. आता ही बेरीज हा काय आपला 11वीतला भाग नाही पण मी तरी शिकवतो. बघा 6 इथं 6 येईल 9 7 16 1 4 मग 7 8 15 परत 1 4 10 7 17 परत 1 4 आणि आता इथं बरीच मुलं चुकतात. बघा हा एक आणि हा एक 2 झाले आणि त्याच्यात मिळवायचे किती बार 2 म्हणजे वजा 2 वजा 2 मग इथं डायरेक्ट 0 कळतंय का? मग आता ह्याचा काय करायला लागेल. मी इथं लिहिलं बघा काय लिहिलं 0.7566 ठीक राहिली आणि लॉग y ची बरं का. मला y पाहिजे असला तर अँटी लॉग बघावा लागेल 0.7566 अँटी लॉग 0.75 चा 6 पेज उघडायला विसरायचं नाही. अँटी लॉग म्हणजे की अँटी लॉग मध्ये लॉग म्हणजे की लॉग मध्ये 0.75 चा 6 5702 आणि 8 आहे म्हटल्यावर 571 5710 आणि मला सांगा 0 याचा अर्थ मी पॉइंट कुठे देऊ आता एक डिजिट सोडून. कॅरेक्टरिस्टिक 0 याचा अर्थ काय तर एक डिजिट सोडून 5.710 ही तुमची y ची व्हॅल्यू आली. इतकं सिंपल आहे. मला सांगा हा गुणाकार तुम्ही वहीवर करून बघा विदाउट लॉग किती स्टेप मध्ये आली किती स्टेप मध्ये आलं बघा 1 2 3 4 ही आपण वाढवली करत तुम्ही डायरेक्टली करू शकता. 5व्या 6 स्टेप मध्ये आलं म्हणजे केवढा पण असला मला वाटतं याला 2 मिनिटं लय झाली कारण तुम्ही हे लिहायला फार नाही लागणार 10 सेकंदात लिहू शकता तुम्ही स्टेप. हे बघायला फार तर 20 सेकंद धरू आपण. हे लिहायला पण 10 सेकंद हे बघायला 20 सेकंद घेऊ ह्याला दाणी आला बेरीज करायला अजून 10 सेकंद घ्या किंवा 20 सेकंद आणि मग तुम्हाला हे अँटी लॉग बघता येईल. तर आपल्याला या पद्धतीने काय करता येईल तर हे सगळं पूर्ण करता येईल. हा मग आपल्याला हे तुम्हाला गुणाकार करता येतात का बघा. 2 संख्यांचा गुणाकार करायचा असला तर लॉगची सरळ बेरीज करायची आणि अँटी लॉग बघायचा. लिहायची काही कारण नाही. तुम्ही फक्त घरी गेला एक काम करा काय करा तुम्हाला हे सगळं आहेच की तुम्ही पुन्हा बघू शकता. वेळ आपण आता घालवायला नको आपलं रेकॉर्डिंग चाललंय तुम्ही हे नंतर बघू शकता आणि माझी उदाहरणं घ्यावी असं काही नाही. तुम्हाला वाटेल ती सुचेल ती घ्या 2 काय 3 आकडे घ्या तुम्ही इथं अजून वाढवा ना गुणिले 70 पॉईंट काहीतरी करा फक्त होईल काय इथं अजून एक वाढेल इथं अजून एक वाढेल इथं अजून एक वाढेल बेरीज करा अँटी लॉग बघा 3 काय 4 5 6 10 पण घ्या कळतंय का. आज आपण नवीन शिकलोय असं समजायचं. आपल्या घरी जर छोटी भावंड असली त्याला माहिती गुणाकार किती हे असतो भाग नाही किती अवघड असतो त्याला माहिती तुला मी 5 मिनिट करून दाखवतो गंमत म्हणून खेळ म्हणून नाही का आणि आपल्याला हे पद्धतीने हे सोडवता येईल. तुम्हाला गुणाकार करता येईल. आता आपण एकत्र घेऊ बघा काय करूया आपण दुसरं उदाहरण मी घेतो. बोला स्टुडंट्स 5 आणि 2 7 7 आणि 5 12 12 आणि 5 17 17 आणि 7 23 23 आणि 6 29
32 35 35 आणि 7 42. आमचं हे रेकॉर्डिंग चाललंय पण आता येऊ दे त्याच्यात 42. ठीक आहे. तर आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. v इक्वल टू 4/3 पाय r क्यूब असं माझ्याकडे एक सूत्र आहे, व्हॉल्यूमचं सूत्र आहे. स्फिअरचा व्हॉल्यूम काढण्याचं हे सूत्र आहे 4/3 पाय r क्यूब. आणि r मला असा दिलाय बघा, r मला दिलाय 2.513 आणि तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं आहे. बघा काय करूया आपण, v इक्वल टू 4/3 मी असं लिहितो 4 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 घेऊया आणि r ची व्हॅल्यू मी 2.513 इंटू 2.513 इंटू 2.513 आणि डिवायडेड बाय 3. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा log v इक्वल टू मी असं करतो log, आधी आपण स्टेप बाय स्टेप करू, नंतर मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो काय करावं लागेल ते. 4 इंटू 3.14 इंटू 2.513 इंटू 2.513 इंटू 2.513 3 वेळा म्हणून आणि खाली तुमचं 3 येणार आहे. आता काय करूया, log पहिल्यांदा न्यूमरेटर लिहितो 4 इंटू 3.14 इंटू 2.513 इंटू 2.513 इंटू 2.513 मायनस log 3. काय लिहिलं, log a अपॉन b ना. log a अपॉन b असेल तर log a मायनस log b, त्यातला a हा बराच मोठा आहे, त्याचं आपण काय करायचं नंतर ठरवू. a मायनस log a मायनस log b तर लिहिलं ना. आता काय करूया, log a मध्ये 5 वेळा गुणाकार आहे, मी असं लिहितो बघा log 4 प्लस log 3.14 प्लस log 2.513 प्लस log 2.513 प्लस log 2.513 हा भाग आता पहिला झाला मायनस log 3. कळतंय का. आता log 4 4 ही संख्या किती अंकी, एक अंकी. मग आपल्याला त्याचा log बघताना 0.40 चा शून्य बघा 6021 आहे का, 6021 40 चा शून्य प्लस 0. मला सांगा 3.14 3 ही एक अंकी संख्या आहे म्हणजे शून्य कॅरेक्टरिस्टिक येणार काय 31 चा 4 4969 बघा 31 चा 4 4969. आता सांगा 1 2 3 तिन्हीचा लॉग एक सारखाच आहे. मी काय करतो 0 आणि 25 चा 1 3 25 चा 1 3 25 चा 1 येतो 3997 4997 आणि 5 4000 सॉरी 3997 म्हणजे 4997 म्हणजे 2 होईल 4002 4002 4002 4002 मायनस 0.3 आहे ना 3 एक अंकी संख्या म्हणून 3 चा आपल्याला शून्य लिहिता येईल आणि 30 चा बघावं लागेल 4771 बरोबर 4771. आता ही बेरीज तुम्ही उभी मांडून केली तरी चालेल. आता मी मांडत बसत नाही, मी काय करतो 2 2 2 6 9 6 15 15 ने 16 1 हा चाला 1 1 1 7 7 आणि 2 9 हा चालाच नाही इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही 9 आणि इथं 9च. आणि आता बघा 4 4 4 12 16 16 6 22 2.2996 वजा 0.4771 आता ते लिहितो 2.2996 वजा 0.4771 5 2 2 12 4 गेले 8 आणि 2 वजा 1 तुम्हाला 1 मिळेल 1.8225 हे आलं तुमचं लॉग v ची व्हॅल्यू. आणि मग v म्हणजे काय होणार अँटी लॉग कुणाचा
1.8225चा 82चा 2 5 अँगुलर बघावं लागेल. 82चा 2 5 82 कुठे आहे? 82चा 2 67 37 आणि 5 आहे तो 8 आहे. 37 8 45 66 45. मग मला इथं लिहिताना 66 45 अजून झालं नाही. या 1 ला 1 म्हणजे काय? 2 अंकी संख्या पाहिजे. मग आपण इथं देऊया 66.45. आता हा आर जर तुमचा सेंटीमीटर मध्ये असला तर इथे युनिट पण द्या. सेंटीमीटर क्यूब वाढलेलं युनिट काय असणार? सेंटीमीटर क्यूब. तर असं आता मला सांगा, हेच तुम्ही आपल्या नेहमीचे कॅल्क्युलेशन करायला किती वेळ लागला असता? बराचसा वेळ लागला असता. हे गोष्टी आपल्या वाचतात. आणि तुम्हाला मी परत एकदा सांगतो बघा, जरी रेकॉर्डिंग असलं तरी खरं हे फार अख्ख्या सगळीकडे बघत असतात, त्यामुळं इथं बोलताना थोडं लिमिटेशन बोलायला पाहिजे. पण मी परत एकदा सांगतो, तुम्ही याचं प्रॅक्टिस करायचं. म्हणजे मी या ठिकाणी साधारणतः 8:15 पासून शिकवलं, आता 9:20 झाले, अजून आपल्याला पुढे घ्यायचंच आहे काही गोष्टी. मी किती शिकवलं हे महत्वाचं नाही, तुम्ही प्रॅक्टिस किती केलं हे महत्वाचं आहे. लक्षात येते का? तुम्ही जेवढं जास्ती प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही तरबेज व्हाल. आणि एकदा तुम्ही तरबेज झाला की तुम्ही कसली पण एक्झाम्पल्स इझिली सोडवू शकता. येते लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला हे पुढे जायचंय. म्हणजे गुणाकार आणि गुणाकार भागाकार एकत्र असले तर तुम्हाला काय करता येईल. आता मला सांगा, ह्याच्या पुढे मला सांगायचंय. मी इथं म्हणलं 4πr3/3. मी उद्या इथं 4/3 आणि r/2 घेतलं असतं, परत अजून एक 2, तर काय नाही बघा, इथं log3 प्लस log2 आला असता. म्हणजे न्यूमरेटर मध्ये 5 संख्येतून 5ची बेरीज. उद्या डिनॉमिनेटर मध्ये 3 संख्या असल्या तर डिनॉमिनेटरची वेगळी बेरीज करायची लॉगची. डिनॉमिनेटर मध्ये पण गुणाकार आहे ना, मग डिनॉमिनेटरचा गुणाकार वेगळा घ्या आणि त्यांची बेरीज करून मग वजा करा. मी काय म्हणते समजतंय का? बघा, ऍक्च्युअली हे तुमचं मॅथमॅटिकल स्किल आहे. तुम्ही कसं शिकलाय त्यावरती डिपेंड आहे. तुम्ही गणित कशी सोडवली, 10वी पर्यंत कसा अभ्यास केला, तुम्हाला कसे टीचर्स मिळाले, यावरती हे गोष्टी डिपेंड आहेत. मला फार काय बोलता येणार नाही, तर मी बोललो असतो. नंतर आपण ती गोष्टी बोलू. काय होतं, गणिताचा टीचर जर तुमचा स्वतःच वीक असला तर तुमचं गणित हे वीक राहू शकतं. भले तुम्ही मार्क पाडले असू द्या, म्हणजे पाठांतराला सुद्धा मार्क पडतात, पण कन्सेप्ट क्लिअर नसतील तर काय होतं, तुम्हाला ते पुढे जायचं. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. समजतंय का? कन्सेप्ट ज्यांची क्लिअर आहे त्यांना पुढचं नॉलेज. बरी कन्सेप्ट क्लिअर असली, मार्क कमी असू द्या, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कारण काय होतं, पेपर लिहिण्याची जी सिच्युएशन आहे त्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. लिहिताना सुद्धा आपली एखादी छोटीशी मिस्टेक झाली, मार्क जाऊ शकतात छोट्या मिस्टेकमुळे. पण ह्याचा अर्थ आहे का की आपल्याला येतच नाही. पायथागोरसचा एखादा आपण जर थिअरम शिकलाय चांगला, पण त्याच्यावरचं गणित माझं चुकलं म्हणजे मला पायथागोरस येत नाही असं होईल का? नाही, ते पुढे आपण ते वापरू शकतो. म्हणजे भले पेपरमध्ये मार्क कमी असली पण कन्सेप्ट क्लिअर असले, तुम्हाला भविष्यासाठी ते सोपं जाणार आहे. कळतंय का? मग आता मला सांगा, तुम्ही घरी गेल्यावर काय काय कराल? गुणाकार आणि भागाकार याची तुम्हाला वाटतील तशी, भले मी इतर 2 घेऊ द्या, एक्झाम्पल 2 घेऊ द्या, तुम्हाला वाटतील ती तुम्ही उदाहरणं घ्या आणि तुम्ही ते सोडवा आणि कॅल्क्युलेटरनं चेक करून बघा. कॅल्क्युलेटरनं तुमचं उत्तर, फक्त फरक कुठे पडला मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, लॉगॅरिथमचं लिमिटेशन आहे. 4 डिजिट पर्यंत बघतो, 5व्या डिजिट मध्ये फरक पडला तर पडू द्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. तिथपर्यंत उत्तर तुमचं काय असलं पाहिजे? बरोबर असलं पाहिजे. आता आपण तिसरा भाग बघूया. जो तिसरा भाग आहे तो पॉवरचा. खरं तर पॉवर मी इथंच वापरली, r³ y = r³ म्हटलं 3. बघा, 3दा बेरीज केली किंवा बेरीज करण्यापेक्षा ह्यालाच मी 3 गुणलं असतं. लक्षात येते का? म्हणजे पॉवर हे तुमचं काय आहे तर गुणाकाराचंच, मल्टिप्लिकेशनचंच पुढचं रूप आहे. वाटलं तर आपण एक एक्झाम्पल घेऊया त्याच्यावर. आता मी असं करतो, y तुम्हाला वाटेल ते नंबर सांगेल, कुठला पण सांग, बसून सांग. 6.37 आणि याचा घात कितवा करूया? त्याला आपण 8वा घात करूया. मी आता वर फ्रॅक्शन घेत नाही, नंतर आपण त्याचं करू. मला याचा 8वा घात करायचा आहे, रेस टू 8 करायचंय. कसं होईल? log y = log, बोलू नका, 6.378 रेस टू 8
मला हे कसं लिहिता येईल 8 इंटू लॉग 6.378 8 इंटू लॉग बघा 6.378 चा लॉग कॅरेक्टरिस्टिक किती येणार 0 आणि 63 चा 78 63 चा 78 63 चा 7 8041 आणि 8 आहे तो 5 आहे 8046 8046 आता हा गुणाकार मी साधा करतो बघा 8 × 48 4 राहिले 8 × 32 आणि 4 36 3 राहिले मी 36 लिहितो 8 × 64 6 आहे हा हे आलं कोणाची लॉग y ची व्हॅल्यू मग y बरोबर काय येणार इकडचा अँटी लॉग 6.4368 43 चा 68 43 चा 68 अँटी लॉग बघावा लागेल 43 चा 6 27 29 आणि 8 आहे तो 5 आहे 27 34 27 34 आता इथं 6 तुमची ना कॅरेक्टरिस्टिक म्हणजे संख्या किती अंकी पाहिजे 7 अंकी पाहिजे संख्या किती अंकी पाहिजे 7 मग मी पुढे त्याला 1 2 3 शून्य देतो हा त्याचा काय असणार क्यूब असणार सॉरी 8वा घात असणार y = म्हणजे मला इथे लिहिता येईल 6.378 रेस टू 8 त्याची व्हॅल्यू आता मी मगाशी सांगितलं लिमिटेशन इथं फरक पडू शकतो कॅल्क्युलेटर केलं तर हे येणारच फक्त इथं त्या कॅल्क्युलेटर वरती नीट येऊ शकतं शून्य येऊ शकत नाही कारण हे आपल्या लॉगॅरिथमचं लिमिटेशन आहे म्हणजे पॉवर कळालं तुम्हाला पॉवर कळाले का बघा ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल थांबूया